6 वर्ष, तब्बल 6 वर्ष एका उड्डाणपुलाची वाट पाहणारे नागरिक. बडनेरा ते अमरावती शहराला जोडणारा महत्वाचा बायपास, परंतु काम अजूनही अपूर्ण. नागरिक त्रस्त, प्रशासन गप्प आणि आता आंदोलनाचा इशारा. नेमकं काय चाललंय या उड्डाणपुलाच्या कामात? बडनेरा येथील जुन्या बायपास मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल उभारण्याचा प्रकल्प सुरुवातीपासूनच अडथळ्यांच्या भोवऱ्यात अडकलेला दिसतोय. 2020 मध्ये या पुलाला मंजुरी मिळाली. 2022 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आणि 2026 चालू असताना अजूनही काम अपूर्ण. सुमारे 650 मीटर लांबीचा आणि 36 कोटी रुपयांचा हा प्रकल्प, परंतु निधी अपुरा, प्रशासनिक अडचणी आणि समन्वयाचा अभाव यामुळे कामाची गती अक्षरशः कासव गतीने सुरू आहे. आज खऱ्या अर्थानं गेल्या 6 वर्षापासून या उड्डाणपुलाचं काम अत्यंत संथ गतीने चालू आहे. खरं म्हणलं म्हणजे आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून ज्या बातम्या समोर आल्या त्या बातम्याची दखल घेऊन माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा यावर तीव्र आक्षेप नोंदवलेला आहे व सदर कंपनीला आणि महाराष्ट्र शासनाला सुद्धा याबद्दल जाब विचारलेला आहे. परंतु वारंवार माननीय उच्च न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा जर हे प्रशासन आणि सदर कंत्राटदार जर याच्यामध्ये सुधारणा होत नसेल तर अपयश कोणाचं आपण समजावं. आज खऱ्या अर्थानं हे जे आपण उड्डाणपूल पाहतो जुनी वस्तीतलं, ह्या पुलामधून या ठिकाणी रायसोनी युनिव्हर्सिटी, त्याचप्रमाणे राममेघे इंजिनिअरिंग कॉलेज, त्याप्रमाणे नवी वस्ती आपल्या जुन्या वस्ती भागानं MIDCला जाणे रोड, विद्यार्थी, कामगार, मजूर वर्ग आणि तेच होताना जुनी वस्तीतील जितकेही अंत्यविद्या निघत असतात याच मार्गाने ते जात असतात. परंतु ह्या कामामुळं सर्वांना, नागरिकांना आणि अपत्यांना, विद्यार्थ्यांना सर्वांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात लोकप्रतिनिधीसुद्धा दुर्लक्षित आहेत असं बोलले जात आहे. तर लोकप्रतिनिधीकडून आपली काय अपेक्षा आहे? खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर हा काम महारेल्वे, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून हा काम चालू आहे. स्थानिक आमदार असो, स्थानिक खासदार असो की स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून आलेले प्रतिनिधित्व असो, यांचंसुद्धा कर्तव्य आहे की ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे, ज्या जनतेच्यापासून आपल्याला अपेक्षा आहेत, ते जनतेचं अगर तुम्ही काम करत नसाल किंवा त्या ठिकाणी जनतेला त्रास होत असतील तर आपण लोकप्रतिनिधी म्हणून काय कर्तव्य बजावत आहात हे सर्वात मोठी शोकांतिका आहे. म्हणून मी आपल्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जनप्रतिनिधी आहात, याबद्दल आपण तातडीने कारवाई करावी, स्थानिक निधी काम उपलब्ध करून द्यावी व साईडला जे काही कच्चा रोड झालेला आहे अंत्यविद्या जाण्यासाठी, विद्यार्थ्यांना जाण्यासाठी, कामगारांना जाण्यासाठी, त्यांच्या स्थानिक विकास निधीमधून जर त्यांनी ह्या रोड जर चांगला बनवलं तर त्यांना येण्या जाण्यासाठी त्रास होणार नाही आणि हा उड्डाणपुलाचं काम बी सुद्धा त्याच पद्धतीने काम होऊ शकते. उड्डाणपुलाचे काम अर्धवट असल्याने जुन्या वस्तीतील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. दररोज ट्रॅफिक जाम, वेळेचा अपव्यय आणि नागरिकांचा संताप. स्थानिक नागरिक आणि वाहन चालक आता उघडपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. हा पूल नेमका कधी पूर्ण होणार असा थेट सवाल केला जातोय. या प्रकल्पाची जबाबदारी महारेलकडे आहे. मात्र कामाच्या संथ गतीमुळे लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय जमिनीच्या हस्तांतरण प्रक्रियेत झालेला विलंब हेही काम रखडण्यामागील मोठं कारण मानलं जात आहे. इतकंच नाही तर या प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल झाली आहे. हा जो बडनेरा अमरावती बायपास आहे, हा अमरावती शहर 2 भागात वाटलेला गेला आहे. सिटीचा वेगळा आहे आणि जो सिटीच्या बाजूचा आहे हा सर्व ह्या रोडशी जुळलेला आहे. आणि मुख्य म्हणजे कॉलेज, त्यानंतर स्मशानभूमी, MIDC हे सर्व ह्या रोडला जुळलेले आहे आणि हे संत गतीने एकदम काम चालू आहे. आणि यामध्ये लोकांचे काही दुर्लक्ष होत आहे आणि छोटा रोड काढून दिलेला आहे. जेव्हा तो हेवी रोड आहे आणि ते एक वस्तीतून निघत आहे, त्याचाही प्रॉब्लेम तिथच्या जनतेला होत आहे. उड्डाणपुलाच्या संदर्भात अजून बोललं जातं की लोक जे आहेत, तेथील नागरिक जे आहेत ते आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहेत. एक नागरिक म्हणून आपली काय भूमिका राहील? नाही, हे आंदोलन करायलाच हवं आणि ह्या आंदोलन करावंच लागेल ना, करणारच आहोत आम्ही गावचे सर्व बडनेरावासी. आणि न्यायालयाने लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे निर्देशही दिले आहेत. तरीही प्रत्यक्षात परिस्थिती तशीच. आता नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे, काम लवकर पूर्ण करा, अन्यथा आंदोलन अटळ. 6 वर्षापासून सुरू असलेला उड्डाणपुलाचा हा संघर्ष आता नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहतोय.
प्रशासन जागं होणार का की आंदोलनानंतरच कामाला गती मिळणार? बडनेरा व अमरावती शहराला जोडणारा जो बायपास आहे, जुन्या बायपासवर गेल्या 6 वर्षापासून उड्डाणपुलाचं काम सुरू आहे. मात्र अत्यंत संत गतीनं असल्यामुळे येथील नागरिकांना, त्या वाहतूकदारांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या 6 वर्षापासून MRIDCL अर्थातच महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी ही जे काम करत आहे, गेल्या अनेक त्यांच्याकडे अडचणी आलेल्या आहेत असं बोललं जातं. निधी अभावी किंवा जे काही जे जमिनी होत्या ते हस्तांतरित करण्यासंदर्भात वाद निर्माण झाले होते, ते सुद्धा आता संपुष्टात आलेले आहेत. मात्र गेल्या 6 वर्षापासून अजून हा पूल का बनत नाही, हा उड्डाणपूल का बनत नाही, याबद्दल नागरिक संभ्रमात आहेत. या संदर्भात जनप्रतिनिधीसुद्धा दुर्लक्षित असल्याचे आणि या संदर्भात कोणतेही पाऊल न उचलला असल्याच्या तक्रारीसुद्धा नागरिक करीत आहेत. तरी हा उड्डाणपूल आता तरी लवकर होईल का, याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे. बडनेरावरनं मी मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज, अमरावती.